तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लेबर कार्डाचे फायदे कोणकोणते आहेत। लेबर कार्डाला श्रमिक कार्ड देखील म्हणतात। महाराष्ट्र शासनाने ही योजना महाराष्ट्रातील गरीब व आर्थिक स्वरूपाने कमजोर असलेल्या असंघटित कामगारांना लाभ मिळवण्यासाठी सुरू केली आहे। या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो। जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन देखील आपण अर्ज करू शकतो। जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या कार्यालयामध्ये जाऊन देखील आपण अर्ज करू शकतो व आपल्याला लेबर कार्ड मिळू शकते। तर आता आपण पाहूया की या योजनेचे फायदे कोणकोणते आहेत। पहिल्या लग्नाकरता 30,000 रुपये एवढे अनुदान मिळते। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना देखील लागू होते। साहित्य खरेदीसाठी आपल्याला मदत मिळते। प्रधानमंत्री सुरक्षा योजना सुद्धा लागू आपल्याला होते। सुरक्षा किट देखील आपल्याला या योजनेमधून मिळते। अर्जदारांच्या शिकत असलेल्या 2 अपत्यांना खालील प्रमाणे मदत मिळते। पहिल्या वर्ग 1 ते 7वी पर्यंत 2,500 रुपये प्रति वर्ष एवढी रक्कम आपल्याला मिळते। वर्ग 8वी ते 10वी पर्यंत आपल्याला 5,000 रुपये प्रति वर्ष याकरिता 75% उपस्थिती असणे आवश्यक आहे। वर्ग 11वी ते 12वी करिता 10,000 रुपये प्रति वर्ष परीक्षेत 50% पेक्षा जास्त अंक असायला पाहिजे। या व्यतिरिक्त वेगळ्या शिष्यवृत्तीचा लाभ या योजनेमध्ये मिळतो। सामान्य डिलिव्हरी करिता 15,000 रुपये आर्थिक मदत मिळते। सर्जिकल डिलिव्हरी करता 20,000 रुपये आपले अनुदान मिळते। गंभीर आजारांच्या इलाज करिता 1,00,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळते। या बिमारीकरिता सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते। उपचार केल्याचे कागदपत्र देखील सोबत जोडावे लागते। हे होते या योजनेचे प्रमुख फायदे। जर तुम्ही अजून देखील लेबर कार्ड नसेल तर कसं काढायचं, त्या संदर्भात अर्ज ऑनलाईन कसा करायचा, सर्वांची माहिती आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड केली जाणार आहे। तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।